रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आपल्या शास्त्रांमधलं जे गरुड पुराणामध्ये गायीचं जे महत्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहे। त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत चोरगे महाराज, हरिभक्त पारायण चोरगे महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला गायीचं गरुड पुराणातलं महत्व आज ते सांगणार आहेत। तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी गायीचं महत्व आपल्याला सगळ्यांना सांगावं। रामकृष्ण हरी। वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। आज कदंब वृक्षाच्या सावलीमध्ये आणि केंद्राई गोशाळेमध्ये आपल्याला गायीचं महत्व ऐकायचं आहे। म्हणून जन्माला घालते तिला म्हणतात आई, राखी बांधते तिला म्हणतात ताई, आणि जे आपल्या मागं बांधलेली आहे तिला म्हणतात गायी। म्हणून तर आज ही गायी किती महत्वाची आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। गरुड पुराणामध्ये असणारा जो 3रा अध्याय आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या आत्म्याचा प्रवास म्हटले कसा असतो। म्हणतो ज्यावेळी दशक्रियेचा विधी होतो, पिंडाला कावळा शिवतो, त्यानंतर या आत्म्याचा प्रवास चालू होतो आणि ह्या आत्म्याला 16 गावांना जावं लागतं। पहिलं गाव लागतं चिंचवड, भोसरी पहिलं गाव आहे ते म्हणजे यम्यपूर, यमाचं गाव, आणि त्या गावामध्ये 10 सूर्यांचा प्रकाश त्या आत्म्याला सहन करावा लागतो। त्या गावामध्ये एक नदी आहे, इथालच्या नदीला पाणी आहे, पण त्या यमाच्या गावात जी नदी आहे त्या रक्ताचा पाट आहे, तिथं हाडांचा चुरा आहे आणि मांसांचा चिखल आहे। त्यावेळेस तिथालच्या नदीला असणारा जो रक्ताचा पाट आहे आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती एक नावाडी बसलेला आहे, तो नावाडी त्या आत्म्याला विचारतो की ह्या जन्मामध्ये तू गायीची सेवा केली आहे का, आणि गायीची सेवा केली असेल तरच ही वैतरणा नावाची नदी म्हणले तुला पाल करता येईल। म्हणले का बरं, का गायीचंच महत्व? तर म्हणले गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे। गायीची 2 शिंग आहेत, त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू, तिचे 2 डोळे आहेत, त्याच्यामध्ये चंद्र सूर्य, तिचा जो हंबरण्याचा आवाज आहे त्याच्यामध्ये प्रजापती नावाचे देव, गायीची जी जीभ आहे त्याच्यावरती सरस्वती माता, गायीचं जे शेण आहे त्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे, गायीचं जे गोमूत्र आहे त्याच्यामध्ये 7 नद्यांचं जल आहे, आणि गायीची जी शेपटी आहे त्याच्यामध्ये हनुमंतरायांचा वास आहे। म्हणून तर बाळाला दृष्ट झाली तर गायीची शेपटी उतरवतात, आणि हीच गायीची शेपटी धरून आपण वैतरणा नावाची नदी म्हणले पार करू शकतो। म्हणून त्या गायीमध्ये 33 कोटी देवांचा म्हटले वास आहे, आणि त्याच गायीच्या शेपटीला धरून ही वैतरणा नदी तुम्ही पार करू शकता। म्हणून 13व्याच्या दिवशी गरुड पुराणामध्ये जी 8 दानं सांगितलीत, पहिलं दान सांगितलंय तिळाचं, दुसरं दान सांगितलंय सोन्याचं, तिसरं दान सांगितलंय जमिनीचं, चौथं दान सांगितलंय मिठाचं, 5वं दान सांगितलंय सप्तधान्याचं, 6वं दान सांगितलंय सप्तधातूंचं, आणि 8वं दान आहे ते गाई वासराचं दान आहे। म्हणून तर ही गाई वासरं खरी गाई नाही, पण आपण तिची प्रतिकृती म्हणजे पितळचं गाई वासरू म्हणले आपण हे दान करू शकतो। म्हणून तर म्हटले या गाई वासराचं दान सांगितलेलं आहे। त्यामुळे या गायीची सेवा आपण केली पाहिजे। म्हणून घरोघरी असते तिला म्हणतात आई, जिचं रक्षण करतो तिला म्हणतात ताई, आणि जे आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा साथ देते तिला म्हणतात गाई, तिला म्हणतात गाई। त्यामुळे ह्या गायीची सेवा आपण नक्की केली पाहिजे। आणि आज आपण अशाच गायीची सेवा करणाऱ्या या केंद्राई गोशाळेमध्ये आपण आलेलो आहोत, तेव्हा या सगळ्या गायींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया। अशी पवित्र असणारी हिंदू धर्मातली ही गायी आहे, त्या गायीच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि गोमाता की जय म्हणूया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।